शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी पुण्याचा कुख्यात गुंड गजा मारण्याची भेट घेतली। या भेटीनंतर पुण्याची गुन्हेगारी आणि राजकीय संबंधांचा वाद नव्यानं सुरू झाला। लंके मारणे भेटीनंतरचा वाद नेमका काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून। शरद पवारांचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारण्याच्या घरी पोहोचले। गजानन उर्फ गजा मारणेकडून खासदार निलेश लंकेंचा सत्कार झाला आणि गजा मारण्याची इन्स्टा पोस्ट व्हायरल झाल्यानंतर निलेश लंकेंवर टीकेची झोड उठली। काही दिवसांपूर्वी गजा मारणेनं पार्थ पवारांचाही सत्कार केला होता। यावेळी शरद पवार गटाकडून पार्थ पवारांवर जोरदार टीका करण्यात आली। पुण्यातील गुंडांना महायुतीचं सरकारचं बळ असल्याचा आरोपही करण्यात आला। पण आता शरद पवारांचा खासदारच गजा मारण्याच्या भेटीला आल्यानं महायुतीच्या नेत्यांना आयती संधी मिळाली। शरद पवार साहेब याचं उत्तर देतील। पवार साहेबांना हे पट्ट आहे का? शरद पवार साहेबांनी उद्याच्या सकाळच्यापर्यंत सांगावं की निलेश लंकेची कृती त्यांना पट्ट आहे का? निलेश लंके गजा मारण्याला भेटायला गेले, त्यांचा पाहुणचार पाहून मागं निलेश लंकेच्या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या निकालानंतर ज्या पद्धतीच्या घटना घडल्या, जो विजयाचा उन्माद त्या ठिकाणी पाहायला भेटला। निलेश लंकेच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, सुजय विखे यांचे कार्यकर्ते असतील, त्यांना ज्या पद्धतीनं मारण्यात आलं, मला वाटते निलेश लंके कदाचित त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी गेले असतील की तुमचं खूप चांगलं सहकार्य आमच्या मतदारसंघात झालं म्हणून धन्यवाद बोलायला गेले असतील असं मला वाटतं। या भेटीनंतर निलेश लंकेनेही अजब स्पष्टीकरण दिलं। नवनियुक्त खासदार निलेश लंके पुण्यात आले। रस्त्याने जात असताना गजा मारणेंनी त्यांना हात दाखवला। निलेश लंके खाली उतरले आणि त्यांना भेटले। मग गजा मारणे म्हणाले चहा घ्यायला घरी जाऊ, आणि तिथेच गजा मारणेने निलेश लंकेंचा सत्कार केला। काय पटतंय का? पण असंच काहीसं स्पष्टीकरण निलेश लंकेंनी गजा मारण्याच्या भेटीनंतर दिलं। आता आपण समाजकार्यामध्ये काम करणारे माणसं कुणी पण गाडीला हात केला तर आपण थांबतो। त्या पद्धतीने मला त्या मारण्याने हात केला। हात केल्यानंतर मी थांबलो। त्यांनी मला सांगितलं नाही चहा प्यायला चला। चहा प्यायला मी चहा पिऊन त्यांनी सत्कार पण केला। पण मला सन्माननीय व्यक्ती कोण, त्या व्यक्तीची पार्श्वभूमी काय मला कुठली माहिती नव्हती। मला आज सकाळी कळालं की आपण ज्यांना भेटलो ते अशा प्रवृत्तीची व्यक्ती होती। तसं ही गोष्ट म्हणजे ॲक्सिडेंटली गोष्ट घडलेली। खासदार निलेश लंकेंना माहिती नसलेली व्यक्ती गजा मारणे पुण्यातील गुन्हेगारी विश्वात खूपच प्रसिद्ध आहे। म्हणूनच गजा मारणे आणि राजकीय नेत्यांच्या भेटीचं राजकारण नेहमीच चर्चेत असतं। गुंड गजा मारण्याचे कारनामेही चक्रावून सोडणारे आहेत। गजा मारण्याचं मूळ गाव पुण्यातील मुळशी तालुक्यातलं। पुण्यात गजा मारण्याची स्वतःची मारणे टोळी सक्रिय आहे। मारणे टोळीवर खंडणी आणि अपहरणाच्या गुन्ह्यांतर्गत मोक्काची कारवाई झाली आहे। पप्पू गावडे अमोल बधे हत्या प्रकरणात गजा मारणेला अटक झाली होती। हत्या प्रकरणात गजा मारणेला न्यायालयानं शिक्षाही ठोठावली। गजा मारणे 3 वर्ष पुण्यातील येरवडा कारागृहात होता आणि त्यानंतर नवी मुंबईतल्या तळोजा कारागृहात। तळोजा कारागृहातनं सुटल्यानंतर गजा मारणे टोळीनं त्याचं जल्लोषात स्वागत केलं आणि तळोजापासनं पुण्यापर्यंत रोड शो काढला होता। रोड शो केल्याप्रकरणी गजा मारणेवर नवी मुंबईपासून पुण्यापर्यंत अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते। पार्थ पवारांच्या भेटीनंतर पुणे पोलिसांनी गजा मारणेला समज दिली। अशा भेटींचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट न करण्याची तंबी दिली। पण आता खासदारच मारण्याच्या भेटीसाठी घरी येत असतील तर पोलिसांनाही दबकूनच राहावं लागणार का, असा सवाल या भेटीनंतर उपस्थित होतो। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, पुणे।